रुग्णालयात घेऊन जात असताना एका धावत्या रुग्णवाहिकेनं अचानकपणे पेट घेतला। या आगीत संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली। मात्र चालकानं प्रसंगावधान राखल्यानं रुग्णवाहिकेतील 4 जण सुखरूप बचावले। यात एका गर्भवती महिलेचाही समावेश होता। यवतमाळ शहरात ही घटना घडली असून या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। दिग्रसून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिकेत एका गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ इथं जात होते। यावेळी रुग्णासोबत नातेवाईक, डॉक्टर आणि परिचारिका असे 5 जण रुग्णवाहिकेत होते। रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर वाहनाच्या बॉनेटमधून अचानक धूर निघू लागला। ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभी केली। मात्र तोपर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली। चालकानं गाडीखाली उडी मारत रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढलं। पेशंट काढला काही वेळातच आगीनं संपूर्ण रुग्णवाहिकेला आपल्या कवेत घेतलं। नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। मात्र या आगीत संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली।